गाईस मी आलोय भाड्यावर. भाऊ आहे, भाऊ तर लाखात एक आहे भाऊ. माझे भावावर कोणच नाही. पाड रहा है क्या बोलते हो? पाड रहा है क्या बोलते हो? दीदीने बनवलाय अक्का. तू गाईज इंडिया जिंकलेले आहे अशा प्रकारे. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असा मजेत तर खुश राहा आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज काल रात्री किती 3 का 3:30ला काहीतरी झोपलो मी. सगळं ब्लॉग वगैरे एडिट करू तुम्ही आणि आता चाललो आहे खेळायला. वाजलेत किती? 7 वाजलेत, 7:30 झाले. मी झोपत नाही बिलकुल. मी बोललो संडेला कशाला उगाच हे करायचं, मला झोपून घेऊ. पण नंतर बोललो नको, बोललो क्रिकेट खेळायला जाऊ. कारण की असं दुपारी झोपू शकतो मी, काय टेन्शन नाही. पण आता सकाळची जरा जाग असलेली बरी, म्हणजे सकाळी जाग आलेली बरी. स्वतः चालले काहीच खेळायला. सगळी पोरं वाट बघतात. चलो जाते. कौशल पण गेला पुढे. पाड रहा है क्या बोलते हो? पाड रहा है क्या बोलते हो? काहीच प्लेअर मागायला लावले. तर काहीच जस्ट आलो घरी, खेळून वगैरे आलो. हीच काला आलो, मजा आली आज खेळायला. आता जरा फ्रेश वगैरे होतो, जातो मंदिरात. तर काहीच चाललो आता मंदिरात. चलो जाते. गाईस मी आलोय भाड्यावर. म्हणजे भाडा म्हणजे छोटाच जास्त डिस्टन्स नाही आहे, छोटाच आहे. आणि त्यात मी आणि कौशल आहे. कौशल पण बस चालवा शिकला. आम्ही टेन्शन आहे, म्हणजे टेन्शन आहे कुठल्या गोष्टीचा. कारण की आता पप्पा गेले शर्ती ना, पप्पांनी आम्हाला भाडा सोपवलं आहे ना. बिचारा कौशल, म्हणजे मला मी ते बोलतो ना गाईस, वाईट काळात मला सगळ्यात जास्त कोणाची गरज लागली असेल ना, म्हणजे ज्या माणसाची तो कौशल आहे, त्या म्हणजे माझ्या भावाने कधी माझी साथ न सोडली. भले तो लहान आहे, पण तो माझ्यापेक्षा इतका हुशार आहे ना गाईज. मी झोपलेलो गाईज, अक्षरशः मी झोपलेलो. मी झोपलेलो तर त्यांनी डिझेल भरून, बसमध्ये डिझेल भरून गाड्या तिथे ज्या स्पॉटला होत्या ना, तिथे गाड्या लावल्या. विचार करा, गाड्या लावून मग मला घ्यायला आला. मला बोलतो दादा उठ, बोलतो जायचे, बोलतो भाड्यावर आपल्याला, बोलतो. म्हणजे माझे ते बोलतात ना, एवढं म्हणजे मी नशीबवान आहे ना, मला एवढा भारी भाऊ भेटलाय. जगात मला काही नकोय. मला माझे म्हणजे मला म्हणाल की माझी फॅमिली भेटले, म्हणाल का माझा भाऊ भेटलाय, म्हणाल की आई वडील आहेत, देव पण माझ्या सगळ्या गोष्टींसाठी मला सगळं सहकार्य करतो देव. म्हणजे कुठल्याच गोष्टीचं मला आयुष्यात मला येणार नाही. ते बोलतात ना की ही गोष्ट पाहिजे होती किंवा मग ती गोष्ट पाहिजे होती, काहीच नाही. सगळ्या गोष्टी मला देवाने दिले. मी नाही नशीबवान आहे की मला एवढा असा भाऊ भेटलाय की तो ज्या म्हणजे कामासाठी नाही कधीच मला नाही बोलत, दादा मी नाही जाणार किंवा दादा असं किंवा दादा तसं, सगळ्या गोष्टींसाठी रेडीच. आता पण मला एवढं हे वाटतंय ना की बस लावून सगळं करून रेडी होऊन तो मला तेव्हा नंतर उठवायला आला. त्याला माहिती आहे मी झोपलोय, तेव्हा तो मला उठवायला आला की दादा चल म्हणून. काहीच आयुष्यात मला काहीच नकोय, बस एवढ्या गोष्टी भेटल्यात ना, बस आहे माझ्यासाठी. आय एम डॅम लक्की, बोलत ना, लक्की आहे मी, लक्की बाई.
मला आवडती माझी फॅमिली भेटले, आई बाप आहेत, भाऊ आहे. भाऊ तर लाखात एक आहे भाऊ. माझ्या भावाला कोणच नाही. आता काल पण बघा एकविरेला माझ्याच भावाला घेऊन गेलो, कारण की मित्र कारणच देतात ना, नको मला नाही जमणार किंवा हे मग ते रेडी कोण भाऊच, भावालाच घेऊन गेलो काल. आणि कौशलचा जो मित्र होता बस. तो काही चलो परत आता अजून एक राऊंड मारायचे. आता तिथे चाललोय, चलो जाते. गाई सलग 2 राऊंड मारले, आता हा 3रा राऊंड आहे. अजून बघू आता किती लोक वाढतात. महिला दिन आहे ना आज, म्हणून त्या निमित्ताने भाडा हे केलाय, भाडा घेतलाय. बायका आहेत, सगळे बायका आहेत. आपल्या ते काहीतरी दादाच्या वॉर्डातले आहेत, आमच्या गावातला दादा एक, त्याच्या वॉर्डातले बायका आहेत. सो त्या सगळ्यांना घेऊन आता परत आता 2 राऊंड झाले, आता 3रा राऊंड. कौशल गेला, कौशल तिकडेच थांबलाय. निघला असेल आणि फिर से अभी 3रा राउंड मारने जाते हैं. गाईस अशा प्रकारे 5 ते 6 राऊंड झाले आमचे. आता चाललोय घरी. आता त्यांना मला तर वाटतं 1-1.5 तास लागेल अजून ते सगळं जेवण वगैरे करून किंवा नाश्ता वगैरे असेल काय त्यांचा काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं आज. सो तिथे टाईम तर लागेल. तो बोला आता जातो घरी, मग 1-1.5 तासाने येऊ. एक दादा आहे, त्याला कॉल करा सांगितलं आम्ही, बोला कॉल करा आम्हाला, आम्ही येतो. तर चलो जाते अभी घर पे. चाललो आहे मंदिरात, कारण की बोला टाईम आहे तर जाऊन येऊ दे मंदिरात. उगाच मला देवाला टाळायला नाही आवडत. तर माझी अशी हे पण नाही होत, मन बोलत पण नाही की नको जाऊ मंदिर, असं नाही. जातो मंदिरात, जाऊन येतो. आणि मॅच आत्ता बघितली मी, संजू सॅमसनने किती काहीतरी 17 बॉलात 33 आणि अभिषेक शर्माने 12 का 11 बॉलात काहीतरी 31 केलं, 13 का काहीतरी. किंग काम केलं डायरेक्ट, किंग काम केलं भाई डायरेक्ट किंग. सो चलो गाइस जाते. जाऊ चल मग. गाईस साक्षीने काय मम्मीला काय आज वुमेन्स डे तर हे घ्यायला लावले. काय घ्यायला लावले का? बुके बनवायला लावले. सॉरी बुके. तिला माहीत नाही, तिला सरप्राईज द्यायचे. मॅच सोडून आला होता, जाऊ दे बोललो का हिच्या ठीक आहे. आता घ्यायला चाललो. मॅच काय नंतर मग बघते. हो ना, काय माहिती ते गाडी लावून गेले. चलो अशा प्रकारे घेतलंय. चल कॅच बघा, कॅच. अशी कॅच घेतली. अजून बुमराचे विकेट बाकी आहे. कुछ खामोश ओवर डालेंगे तो दबाव सारा न्यूजीलैंड के बल्लेबाजों के ऊपर. वो भी जानते हैं 3 विकेट गंवा चुके हैं, साझेदारी भी बनी है. उसके बाद रन भी जाने वाले हैं, तो आसान होने नहीं वाली है. बघू फोटो बिटो काढून आणले. हे बघ, माझा पण हक्क आहे का त्याच्यात? माझा पण हक्क आहे. मी पण मदत केली. पण मी मम्मीला सांगून ठेवलेला येऊ नको. तेव्हाच आऊट झाला बा, आऊट. आऊट झाला. हार्दिक पांड्याने केला, बोलो ना. हे बघ, दीदीने बनवलाय. अक्का तू हिला बुके पाहिजे, बुके.
बघ बघ ती असं ना मला नाही ना ठीक आहे नाही 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 आता राहू ये बघ असं सुजलं डायरेक्ट दाखव का तुझा सुजला मीने मारला याला मारला नाही लागला हो गाईज इंडिया जिंकलेलं आहे अशा प्रकारे इंडिया वन द वर्ल्ड कप सो गाईज आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.